नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण लाडक्या बहिणींविषयी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ बऱ्याच लाडक्या बहिणींनी अजून देखील बघितले नसेल, ते जाऊन लगेच बघून घ्या, कारण की आपण त्या लाडक्या बहिणींसाठी काही असे मेन व्हिडिओ बनवलेले आहेत की निकष काय काय आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार, लाडक्या बहिणींबद्दल जे काही नवीन लेटेस्ट अपडेट होत्या आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या। तर लगेच जाऊन आपल्या व्हिडिओला बघून घ्या। आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा अखेर संपली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। लाडक्या यांनी सांगितली आता प्रतीक्षा ठेवायची गरज नाही, कारण की लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार असल्याची त्यांनी ते सांगितलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही। या योजनेच्या 1500 रुपयाची महिलांना प्रतीक्षा आहे। माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे। या योजनेच्या 7 हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू आहेत। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं। काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत। अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू। जरी वेगवेगळ्या योजनांचा स्टेरस हा आमच्या बजेटवर बसला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपली साधन संपत्ती कशी वाढवली येईल, कुठल्याही परिस्थितीत भांडवली खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही। भांडवली खर्चासाठी वेगवेगळ्या काय पद्धती असतील याचा विचार करतो आहोत। आमच्या योजना कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। ज्यामध्ये आम्ही सांगितलं की नियमाच्या जे बाहेर आहेत त्यांनाच एक प्रकारे त्यांच्यामध्ये विरोधकांनी लिहिलं 10 लाख नाव कमी झाली वगैरे आपल्यावर कॅंगण टाकलेले बंधन आहे। एखादी योजना सुरू केल्यानंतर त्यात बसणाऱ्या पैसे देण्यात येतात। ज्या योजनेत बसत नाहीत त्यांना पैसे देता येत नाहीत। आम्ही त्याच पुरती कारवाई केलेली आहे। बाकी देशात अशा प्रकारच्या योजनांमध्ये सर्वात जास्त लोकांना शासकीय मदत देणारं राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र ठरणार आहे, हा विश्वास देतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। लाडकी 2 हप्ते एकत्र मिळणार। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी महिलांच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं। त्याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असं म्हटलं होतं। मात्र फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याचं मिळालेली नसल्याची माहिती आहे। त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात। म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये मिळू शकतात। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना निकष लागलेले आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे रद्द झालेले आहे, नक्की कमेंट करून सांगा। आपल्या व्हिडिओमध्ये कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा। आपल्या व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका। व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा।